प्रत्येकाला वाटत असेल की आपल्या ज्या लिमिटेशन मर्यादा आपण कितपर्यंत पाळाव्या वेगवेगळ्या आहेत. नाही, पण याच्यामध्ये एक मुद्दा जो आहे प्रोटोकॉलचा, तर हा प्रोटोकॉल आहे का की जर सरन्यायाधीश तुमच्या शहरामध्ये येत असतील तर तिथल्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या स्वागताला विमानतळावर जाणं? आता मी चीफ जस्टिस ऑफ इंडिया असताना बऱ्याचशा स्टेटमध्ये गेलो. माझ्यामध्ये प्रोटोकॉलनुसार त्या राज्याचा चीफ जस्टिस त्या राज्याचा चीफ जस्टिस त्या स्टेटचा चीफ सेक्रेटरी त्या स्टेटचा डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस हे नॉर्मली प्रोटोकॉलमध्ये रिसिव्ह करायला असतात. म्हणजे मी जिथे जिथे गेलो तिथे तरी हेच राहिलेले आहेत. म्हणजे बाकी मला काही माहिती नाही. म्हणजे मे बी म्हणजे ज्या ज्या ऑफिशियल कार्यक्रमांमध्ये मी हजर राहिलो, कुठल्या कोर्टाचं उद्घाटन असेल, कुठल्या कोर्टाचं बिल्डिंगचं भूमिपूजन असेल, तर तिथे निश्चितच मुख्यमंत्री राहिलेल्या आहेत कार्यक्रमांमध्ये. पण मला रिसिव्ह करायला कोणी आलं नाही. तुम्ही मुंबईत आला होता तेव्हा आले होते विमानतळावर तुम्हाला घ्यायला, तुम्ही चीफ जस्टिस असताना? त्यावेळेला काय झालं ते तुम्हाला त्यावेळेला चीफ जस्टिस आले, त्यावेळेला चीफ सेक्रेटरी आले नव्हते, डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस आले नव्हते. त्याच्यावर तुम्ही झाडलं होतं त्यांना? झाडलं ना, तुम्ही लाईटली बोललो की म्हटलं म्हणजे महाराष्ट्रातल्या ब्युरोक्रॅसीला किती आनंद आहे की आपल्या राज्यातला एक नागरिक चीफ जस्टिस ऑफ इंडिया होतो आहे की त्यांना म्हणजे नायदर चीफ सेक्रेटरी, नायदर डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस, नायदर द कमिशनर ऑफ पोलीस त्यांना असं योग्य नाही वाटलं की आपण स्त्रियाच्या स्वागताकरता जावं. तर ते काय कारण होतं माहिती नाही मला. मे बी बट मी नेहमीच म्हणालो की प्रोटोकॉलबद्दल मला काही टची नसतो. मी पण ते असं आहे की तुम्ही ते जरी कॅज्युअली म्हटलं असतं तरी बहुधा त्यांनी इतकं गांभीर्याने घेतलंय की आता सगळेजण तिथं चीफ जस्टिस म्हटलं की पळत सुटले तिकडे. शक्य आहे त्याला ते म्हटलं जातं ना की प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर. माझ्या